Hello, my dear students. I am your OCM's teacher, Mrs. Kavita Kanade. Yesterday, we learned about the syllabus of OCM subject. We have total 8 chapters in this year. From today, we start from first chapter, that is Principles of Management. Last year, that means in 11th standards, we learned about the meaning and nature of management. That is your last chapter. And in this year, we learn the principles of management, the meaning of the principles, the nature of the principles of management, significance, that means the importance of management principles, and different theories of management. In the theories, two theories are most important, that is Henry Fayol's theory and F.W. Taylor's theory. Henry Fayol and Taylor's theory, these both are important because always questions are arise on these theories in board exams. That's why the preparation of these both theories is important. Let's go. We start from the meaning of management. I will teach you in the both languages, that is in English and Marathi, because some of my students are from Marathi and semi medium. For better understanding of them, I will teach you in the both languages. Let's go. We start from the meaning of management. What is management? Management is everywhere. We always say that इसका मैनेजमेंट बहुत अच्छा था, उसका मैनेजमेंट थोडा ठीक ठीक था. असं आपण का म्हणतो? आपण एखाद्या प्रोग्रामला गेलो, तिथलं मॅनेजमेंट आपल्याला खूप आवडतं, तिथली सिटिंग अरेंजमेंट, डेकोरेशन, तिथलं फूड, सगळं काही. मग आपण म्हणतो की नाही, प्रोग्राम खूप छान झाला. म्हणजेच काय, तर मॅनेजमेंट खूप चांगलं होतं म्हणून प्रोग्राम छान झाला. म्हणजे कुठलंही टार्गेट ॲचिव्ह करण्यासाठी किंवा कुठलंही गोल ॲचिव्ह करण्यासाठी मॅनेजमेंट हे महत्त्वाचं ठरतं. मॅनेजमेंट चांगलं असेल तर आपण कुठलाही प्रोग्राम सक्सेसफुल करू शकतो. इट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर्स. म्हणजे काय, दुसऱ्यांकडून चांगल्या प्रकारे काम करून घेण्याची कला. कोण करतं? मॅनेजर. मॅनेजरला जर सगळे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट माहिती असेल तर तो चांगल्या प्रकारे लोकांकडून काम करून घेऊ शकतो आणि डिझायर्ड गोल्स असतात ते अचीव करू शकतो. व्हॉट इज द गोल्स ऑफ बिझनेस? लास्ट इयर वी स्टडीड दॅट. व्हॉट इज द गोल, इम्पॉर्टंट गोल ऑफ एनी बिझनेस? दॅट इज मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट. मग हे कधी होईल? जेव्हा आपण रिसोर्सेस चांगल्या प्रकारे वापरू तेव्हाच. म्हणून मॅनेजमेंट करणं हे खूप महत्त्वाचं काम आहे कुठल्याही बिझनेसमध्ये. इवन इन सोशल लाईफ ऑल्सो, इन डे टू डे लाईफ ऑल्सो मॅनेजमेंट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. बघा, आता तुम्ही 12thला आहात, दॅट मीन्स यू हॅव टू फेस बोर्ड एक्झाम्स. मग तुम्हीसुद्धा मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. समजा आता तुमची एक्झाम कधी असणार, त्या हिशोबाने तुम्ही आत्तापासून जर अभ्यासाला लागले. आता रोज आपले 4 लेक्चर्स असतात. मग 4ही लेक्चर्स तुम्ही केले, PDF नोट्स आहेत त्या राईट डाऊन केल्या, त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडीला 1 तास दिला, तर रोज तुम्ही हे रेग्युलरली केलं. हे काय झालं? प्लॅनिंग झालं. त्याच्यानंतर ऑर्गनायझिंग, तुम्ही बुक्स कलेक्ट केले, आम्ही दिलेले PDFs तुम्ही राईट डाऊन केल्या नोटबुकमध्ये, हे झालं ऑर्गनायझिंग. म्हणजे हे सगळं प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, हे सगळे प्रोसेस आहे मॅनेजमेंटची. ही सगळीकडे आपल्याला बघायला मिळते. जे तुम्ही जर 12वीला हे सगळं छान फॉलो केलं तर डेफिनेटली यू गेट द बेस्ट रिझल्ट इन द बोर्ड एक्झाम. दॅट मीन्स यू गेट बेस्ट मार्क्स, यू अचीव द डिझायर्ड मार्क्स इन द बोर्ड एक्झाम. म्हणून मॅनेजमेंट हे सगळीकडे इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. तर झालं मॅनेजमेंट म्हणजे काय, तर गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल. इट इज अन आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल. Now we learn about the word principles. What is principal? That means school principal or college principal? No. In this chapter we learn the word principle, that is the rules or guidelines. That is the universal truth. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, ते सगळ्यांनी स्वीकारलेलं सत्य.
दॅट इज प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे तत्व की जे सगळीकडे ॲक्सेप्टेबल आहे, दॅट इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल. आणि ते कसे आहेत, ते रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, ते गाईडलाईन्स आहेत. कोणासाठी? तर कुणासाठी पण, कुणी पण ॲप्लाय करू शकतं. ते जनरल लाईफमध्ये असो, बिझनेस लाईफमध्ये असो. प्रिन्सिपल्स प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल. Principle is defined as a basic generalization that is accepted as true, that can be used as a basis of reasoning or conduct. In simple language, principles are general rules or guidelines which can be applied to any situation for taking decisions for the best results. काल प्रिन्सिपल्स म्हणजे काय? दॅट इज द जनरल रूल्स ऑर गाईडलाईन्स, दॅट इज अ युनिव्हर्सल ट्रूथ वी कॅन बी अप्लाइड इन एनी सिच्युएशन फॉर टेकिंग डिसिजन्स. म्हणजे प्रिन्सिपल्स आपल्याला कुठल्याही प्रकारचे डिसिजन्स घेण्यासाठी मदत करतात. ते कुठेही आपण जे ते आपण कुठेही ॲप्लाइड करू शकतो. इन एनी सिच्युएशन वी कॅन ॲप्लाइड एनिवेअर इन एनी सिच्युएशन. दॅट मीन्स दे आर द युनिव्हर्सली प्रूफ येते. प्रिन्सिपल्स म्हणजे काय? तत्व. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. नाव वी लर्न प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. Principles of management are the statement of fundamental truth. They are the unwritten rules which the manager use while working or taking decisions. These principles provide the guidelines to manager. These principles improve the efficiency of organizational resources in terms of profit. म्हणजेच काय? प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय? तर व्यवस्थापनाची तत्व. आपण आधी बघितलं मॅनेजमेंट, द मिनिंग ऑफ मॅनेजमेंट. देन वी लर्न द meaning of principles, and this is the combination of both management principles or principles of management, one and the same. काय म्हणजे व्यवस्थापनाची तत्व. व्यवस्थापनाची तत्व काय? ही अनरिटन रूल्स आहेत which can the manager follow while taking the decisions. It is the guidelines to the manager for taking the decision, and this principle improve the efficiency of organizational resources in terms of profit. ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस म्हणजेच काय? तर ह्युमन बीइंग्ज आहेत. ह्युमन बीइंग्जवर आपण चांगल्या प्रकारे ते वापरू शकतो. मॅनेजरने जर चांगल्या प्रकारे हे प्रिन्सिपल्स ॲप्लाइड केले, लोकांकडून चांगल्या प्रकारे काम करवून घेतलं, तर ऑर्गनायझेशनला जास्तीत जास्त प्रॉफिट होऊ शकतो. म्हणून प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन द बिझनेस फील्ड ऑर इन द कॉर्पोरेट फील्ड. Now we learn about the nature of principles of management. First of all, can you get this meaning of management, principles and principles of management? If you have any query, you can ask me on WhatsApp. Now we learn about the nature of principles of management. First nature, that is principles are formed by practice and experiments. Management principles are developed gradually with research work. Systematic observations and experiments are conducted before developing them. The results of such experiments have been developed as a principle after its practice in organization. म्हणजेच मॅनेजमेंटचे हे जे काही प्रिन्सिपल्स आहे ते कसे फॉर्म झालेले आहेत? दे आर फॉर्म बाय प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट्स. खूप सारी प्रॅक्टिस आणि खूप साऱ्या एक्सपेरिमेंट्स नंतर हे प्रिन्सिपल्स डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे जे काही फॉर्मर्स आहेत मॅनेजमेंट थिअरीचे, जसे हेनरी फ्युअल, F.W. टेलर, ह्या लोकांनी खूप साऱ्या एक्सपेरिमेंट्समधून किंवा त्यांच्या खूप साऱ्या एक्सपिरियन्सवरून त्यांनी हे प्रिन्सिपल्स डेव्हलप केले. ते आपल्याला आता शिकायचे आहेत. त्यांचं नेचर शिकायचं आहे की कशा प्रकारची हे प्रिन्सिपल्स आहेत. मग ते कसे आहेत?
तर ते खूप साऱ्या प्रॅक्टिस आणि एक्सपेरिमेंटवरून फॉर्म झालेले आहेत, जे ग्रॅज्युअली हळूहळू तयार झालेले. ते काय एका दिवसात तयार झालेले प्रिन्सिपल्स नाहीत. त्याच्यामागे खूप मोठं अभ्यास आहे किंवा खूप मोठा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. म्हणून मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर डेव्हलप ग्रॅज्युअली विथ थ्रू रिसर्च वर्क, systematic observation and experiments are conducted before developing them. Second principle is behavioral in nature. Management is a group activity. Management aims at achieving certain goal through a group of human beings. Management principles are designed to influence human beings. These principles control a group of persons and direct them to achieve the objectives. That means these principles are of behavioral nature. बिहेवियरल म्हणजे काय? मॅनेजमेंट ही कशी आहे? ॲक्टिव्हिटी ही ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. मॅनेजर एकटाच सगळं काम करू शकतो का? नाही. इवन आपल्याला घरात एखादा प्रोग्राम घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला समजा वी वॉन्ट टू सेलिब्रेट अ बड्डे पार्टी. मग आपण एकटंच सगळं करू शकतो का? म्हणजे आपण कार्ड्स पण आपणच वाटले, आपणच फूड प्रिपेअर केलं, आपणच डेकोरेटही केलं, तर असं चालेल का? नाही. मग याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ वर्क नेसेसरी. म्हणजेच ही काय ग्रुप ऑफ ॲक्टिव्हिटी आहे. सगळ्या लोकांना इन्क्लूड करून घेणं, प्रत्येकाला त्याच्या स्पेशलायझेशननुसार वर्क देणं, की ज्याला खूप छान डेकोरेटिव्ह आयडियाज आहेत, त्याचं माइंड खूप छान प्रकारे चालतं, त्याला आपण डेकोरेशनचं काम दिलं. ही कॅन परफॉर्म इट व्हेरी वेल. अशा प्रकारे ही काय आहे? बिहेवियरल इन नेचर आहे. म्हणजे ही मॅनेजमेंट इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. मॅनेजमेंट एम्स ॲट अचिव्हिंग सर्टन गोल्स थ्रू अ group of human beings. Management principles are designed to influence human beings. These principles control group of person and direct them to achieve the objectives. These principles are formed by the group activity. That means we can achieve any goal with the help of the people. Without any help we can't achieve any goal. आता तुम्हाला जरी बोर्ड एक्झामला फेस करायचं आहे, तुम्ही एकटंच सगळं करू शकतात का विदाऊट एनी हेल्प? नाही. आपल्याला पुन्हा सगळ्यांची आवश्यकता पडते आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे वी कॅन अचीव द बेस्ट रिझल्ट्स. त्याच्यामुळे कुठलंही काम करण्यासाठी ग्रुप ॲक्टिव्हिटी महत्त्वाची असते. म्हणूनच हे प्रिन्सिपल्स कसे बिहेवियरल इन नेचर. थर्ड, युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. The principles of management are universal in nature. They can be applied to all types of organization irrespective of their size and nature. All levels of management. That means these principles are applicable anywhere at any level of management, from top level to bottom level or any type of organization. कसे पण डिपेंड्स अपॉन देअर साईज नेचर, कसे पण असलं तरी पण ते ॲप्लिकेबल आहे. म्हणजेच ते कसे युनिव्हर्सल आहे, युनिव्हर्सल ॲप्लिकेबल आहे. कुठे पण आपण ते वापरू शकतो. इन एनी टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, इन एनी साईज ऑफ, इन एनी नेचर ऑफ ऑर्गनायझेशन अँड ॲट ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट. Their results may vary and application may be modified, but these are suitable for all kinds of organization. That is, for example, management is required in big companies like Reliance and also in small bookstore. We can use it anywhere. सगळीकडे आपल्याला मॅनेजमेंट बघायला मिळते. इवन फ्रॉम द स्मॉल बुक स्टोअर टू द बिग स्टोअर्स like Big Bazaar or any mall. Everywhere we can find the management and we can apply these principles anywhere because they are universal in nature. Third, universal application आहे त्यांचं. We can use it in any organization according to their size and nature or all levels of management. Fourth, nature is general guidelines. Management principles help management in taking decision in different situations.
That's why these principles are guidelines for the organization. म्हणजे हे प्रिन्सिपल्स काय करतात तर मदत करतात कुणाला मॅनेजरला फॉर टेकिंग द डिफरंट टाईप ऑफ डिसिजन्स. मग मॅनेजमेंट म्हणजे आता आपल्याला कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये किंवा बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला डिसिजन्स घ्यावे लागतात. रोज वेगवेगळे डिसिजन्स घ्यावे लागतात. बिझनेस सिच्युएशन काय सर्टन असतात का नाही, तर त्या चेंजिंग असतात. वेगवेगळ्या चेंजिंग सिच्युएशननुसार आपल्याला आपले डिसिजनसुद्धा बदलावे लागतात. मग तेव्हा आपल्याला हे प्रिन्सिपल्स यूजफुल ठरतात. दे आर यूजफुल. वी कॅन use as a guidelines and we can take any decision in any situation with the help of these principles. Now fifth, flexibility. Management principles are flexible in nature. It means they can be changed or modified according to situation. The business situations keep on changing. Management principles can be adjusted or modified according to the need. म्हणजे हे प्रिन्सिपल्स कसे आहेत तर फ्लेक्झिबल्स आहेत. दॅट मीन्स द मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फ्लेक्झिबल इन नेचर. दे आर नॉट रिजिड. स्थिर नाही ते. रिजिड म्हणजे आपण चेंज करू शकत नाही. पण हे कसं आहे फ्लेक्झिबल आहेत. वी कॅन चेंज इट अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. कारण बिझनेस वर्ल्ड हे कसं आहे इट इज कीप ऑन चेंजिंग. रोज वेगवेगळे डिसिजन घ्यावे लागतात. जसं आता आपण बघतोय आता बरेचसे ॲड्स बघा वेगळ्या येत आहेत. म्हणजे चेंज केलं त्यांनी की आता त्यांनी हायजेनिक याच्यावर जास्त जोर दिलेला आहे. प्रत्येक ॲडव्हर्टाईजमध्ये इट इज फ्री फ्रॉम हँड टच किंवा इट इज हायजेनिक, इट इज क्लीन असं आपण बघायला लागलो. कारण कोरोनाच्या याच्यामुळे त्यांनी बिझनेस वर्ल्ड म्हणजे असं चेंजिंग असतं की रोज त्यांना डिसिजन्स चेंज करावं लागतात. अदरवाईज दे विल बी आउटडेटेड होऊन जातील ते नाहीतर. त्याच्यामुळे हे प्रिन्सिपल्स कसे आहेत तर फ्लेक्झिबल आहे. म्हणजे वी कॅन यूज इट इन एनी सिच्युएशन ऑर इन एनी टाईप ऑफ ऑर्गनायझेशन. Then sixth, cause and effect relationship. Principle of management helps to determine the cause or the reason for particular effect. Therefore, they are best for taking decision. For example, payment of good wages and incentives helps in increasing the output of workers. म्हणजे वर्कर्सला आपण चांगल्या प्रकारचे वेजेस दिले, सॅलरी दिली त्यांना चांगली, त्यांना वेगवेगळे इन्सेंटिव्ज सच ॲज बोनस दिला किंवा त्यांना HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स वगैरे दिला तर ते खुश होऊन चांगल्या प्रकारे काम करतील. मग हे पण प्रिन्सिपल आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. म्हणजे आपण लोकांकडून कशा प्रकारे चांगल्या प्रकारे काम करून घेऊ शकतो हे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. म्हणजेच कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप म्हणजे कारण आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. बघा की आपण चांगल्या प्रकारे लोकांना किंवा आपल्या जे वर्कर्सला आहेत वी पेड देम द गुड वेजेस ऑर द सॅलरी. इट हेल्प्स टू इन्क्रीज आवर प्रोडक्शन. or if we make the effective advertisement it will increase our selling of products. म्हणजे कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिप याच्यामध्ये येते. त्याच्यानंतर सेवन्थ अँड द लास्ट नेचर ऑफ प्रिन्सिपल इज ऑल प्रिन्सिपल्स आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. That means all principles of management are of equal importance. They have to be practiced simultaneously for complete achievement of predefined goals. If any specific principle is focused more and others are not followed with the same focus, then it affects the working of organization. म्हणजे सगळेच प्रिन्सिपल हे कसे आहेत तर समान महत्त्वाचे. इक्वल इम्पॉर्टन्स. ऑल द प्रिन्सिपल्स हॅव द इक्वल इम्पॉर्टन्स. We cannot give the more importance to any one principle and we neglect the other principle. We can do it because it affects the working of organization. That's why all principles are of equal importance. These are the 7 nature of principles of management. From first we can we took an overview from it. First principle, first nature of principle is
Principles are formed by practice and experiments. We learn in this nature that all the principles are formed gradually with through the research work or lots of experiments, lots of experience. After that, these principles are formed. Second is behavioral in nature. That means it is a group activities. Human beings are plays an important role in the management, and the management principles are designed to influence human beings. Then third, universal application. That means these principles of management are universal in nature. Anybody can apply it at anywhere in the world, in any situation, in any organization, in any level of management. We can apply these principles. Then fourth, general guidelines. Management principles helps in taking decisions while practicing in the business world, or manager help this principle. Manager can take a good decision with the help of this principle. Then we learn the flexibility. Fifth nature is flexibility. That means management principles are flexible in nature. It means they can be changed or modified according to the situation. Then sixth, cause and effect relationship. Principles of management are depend upon the cause and effect relationship. They are best for taking decisions. That means if we give the good payment to the workers of our organization, then they give us the most efficient working, and we can maximize our profit through it. त्याच्यानंतर लास्ट होतं, ऑल प्रिन्सिपल्स आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. दॅट मीन्स ऑल प्रिन्सिपल्स आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. दे हॅव टू बी प्रॅक्टिस सायमल्टेनियसली फॉर complete achievement of pre-described goals. That means every principle of management is equal importance. हे झाले सात nature of principles of management. Today we learn the meaning of management, the meaning of principles. Then we learn the combination of these both words, that is principles and management. And then we learn the nature of principles of management. If you have any queries about the lecture, or you have to ask me any question about it, you can ask me on WhatsApp. Okay, thank you for listening me carefully. I will give you the PDF notes on this chapter. What I teach you. You please note down that PDF notes in your notebook. Okay, thank you.